Hello and welcome friends to my YouTube channel. Today we'll see the methods for the preparation of alcohols one by one. The first method is from alkyl halides or by hydrolysis of alkyl halides. The general reaction for the method of the preparations from alkyl halide is like this. Alkyl halide RX, that is alkyl halide. Alkyl halide when boiled with dilute alkali, dilute aqueous alkali like sodium hydroxide or potassium hydroxide NaOH or KOH, we get ROH, that is alcohol plus sodium halide. That is the general reaction. तर या जनरल रिॲक्शन्समध्ये जो अल्किल ग्रुप आहे आपला आर, या अल्किल ग्रुपच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी आरच्या ऐवजी कुठलाही अल्किल ग्रुप ॲड करून तुम्ही एक्झाम्पल लिहू शकतात. फॉर एक्झाम्पल, रिप्लेस दिस आर बाय CH3CH2 ग्रुप अँड एक्स जो हॅलोजन आहे तो आपण घेतला आहे Br, दॅट इज इथाइल ब्रोमाइड. वेन दिस इथाइल ब्रोमाइड is boiled with aqueous alkali like sodium hydroxide, we get CH3CH2OH, that is ethanol with sodium bromide. For the better yield, this alkyl halide is reacts with moist silver oxide. The moist silver oxide is acts as an AgOH. सिल्वर ऑक्साईड तुमचा जो असतो तो या पद्धतीने लिहिला जातो Ag2O, आणि त्याला म्हटलं आहे मॉइस्ट म्हणजेच विच कंटेनिंग वॉटर H2O, वी गेट 2AgOH. आणि हा जो AgOH आहे सिल्वर हायड्रॉक्साईड हा आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. वेन अल्किल हॅलाइड RX रिॲक्ट्स विथ ॲक्वेस AgOH. आता हा ॲक्वेस AgOH कशापासून भेटला आपल्याला तो आपल्याला ॲरोवरती मेन्शन करायचा आहे. Ag2O अँड H2O, वी गेट अल्कोहोल अँड सिल्वर हॅलाइड. फॉर एक्झाम्पल सेम, फक्त काय करायचं आहे NaOHच्या ऐवजी AgOH यूज करायचं आहे. CH3CH2 Br ethyl bromide when boiled with silver hydroxide which is obtained from moist Ag2O plus H2O, that is moist Ag2O, we get CH3CH2OH, that is ethanol or ethyl alcohol with silver bromide. Now the next method, second method for the preparation of alcohol is by acid catalyzed hydration of alkane. Preparation of alcohol from alkene which having carbon-carbon double bond. When the alkene is passed through the cold and concentrated sulfuric acid to give a alkyl hydrogen sulfate. In simple thing, here it is a addition of water molecule across the double bond. वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन करायची आहे, म्हणजेच एका बाजूला H अटॅच करायचा, दुसऱ्या बाजूला OH अटॅच करायचा आहे. बट दिस रिॲक्शन इज टेक्स प्लेस बाय यूजिंग सल्फ्युरिक ॲसिड. सो दॅट इज अ ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन of alkene. For example,
त्यातलं पहिलं एक्झाम्पल जे घेतलं आहे ते घेतलं आपण वेन इथिन CH2 डबल बॉन्ड CH2 इज ट्रीटेड विथ H2SO4. हा काय, हा H आणि हा H, हा म्हणून H2 नंतर SO4. त्याला आपण बायफर्गेट केलं आहे. ते का केलं आहे आपण पुढे मार्कोनिकॉफ रूलमध्ये सांगू. तर याच्यातला हा जो पार्ट असतो हा पॉझिटिव्ह पार्ट आणि हा निगेटिव्ह पार्ट असतो. तर हा आपल्याला ॲड करायचा आहे अक्रॉस द डबल बॉन्ड. डबल बॉन्डच्या अक्रॉसला ॲड करायचा आहे. म्हणजेच एक H या बाजूला ॲड करायचा आणि OSO3H या बाजूला ॲड करायचा आणि हा एक बॉन्ड आपल्याला रिप्लेस करून घ्यायचा आहे. वेन इथिन इज ट्रीटेड विथ cold and concentrated sulfuric acid, we get ethyl hydrogen sulfate CH3 CH2O SO3H. That is ethyl hydrogen sulfate. Ethyl hydrogen sulfate. This ethyl hydrogen sulfate on hydrolysis with water to give अल्कोहोल. HOH ची ॲडिशन करायची आहे. परत इकडे H ॲड केला आणि इकडे OH ॲड केला की काय होईल, CH3 CH2OH मिळेल आपल्याला. आणि इकडे H जो ॲड केला तर आपला H2SO4 हा काय होईल, रिजनरेट होईल. H2SO4 रिजनरेट होईल. आता याच्यातलं दुसरं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. दुसरं एक्झाम्पल थोडंसं डिफरंट आहे. या एक्झाम्पलमध्ये जो अल्किन घेतोय तो घेतोय आपण प्रोपीन. वेन प्रोपीन इज रिॲक्ट विथ H2SO4, कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता अक्रॉस द डबल बॉन्ड आपल्याला ॲडिशन करताना इथं मार्कोनिकॉफ रूल फॉलो करायचा आहे, जो आपण 11th पाहिलेला आहे. व्हॉट इज मार्कोनिकॉफ रूल? मार्कोनिकॉफ रूलमध्ये काय होतं, वेन अनसिमेट्रिकल अल्किन इज रिॲक्ट्स विथ अनसिमेट्रिकल रिएजंट. वेन unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent, then the negative part of this reagent, this part is negative part of the reagent is attached to that carbon atom which carrying less number of hydrogen atoms. आता आपल्याला कळेल की H कोणत्या कार्बनला अटॅच करायचा आणि OSO3H कोणत्या कार्बनला अटॅच करायचा. अक्रॉस द डबल बॉन्ड आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर याच्यातला H आपण इकडे अटॅच करू शकतो किंवा इकडे अटॅच करू शकतो. पण मार्कोनिकॉफ रूल काय म्हणतो, मार्कोनिकॉफ रूलनुसार रिएजंटचा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो कुठे अटॅच करायचा आहे, ज्या कार्बनवरती लेस नंबर ऑफ हायड्रोजन्स असतील. आता या दोघांपैकी या कार्बनला लेस नंबर ऑफ हायड्रोजन्स आहेत म्हणून निगेटिव्ह पार्ट आपण या ठिकाणी अटॅच केला आहे. आणि आपल्याला मिळालेला कंपाऊंड आहे CH3CHOSO3H CH3. दॅट इज isopropyl hydrogen sulfate. And next part is similar, hydrolysis with hot water. H अटॅच करायचा आहे या बाजूला आणि OH अटॅच करायचा आहे इकडे. म्हणजे तुमचा प्रॉडक्ट मिळेल CH3 CHOH CH3. दॅट इज isopropyl alcohol and regenerate H2SO4. आता by using this method we can prepare mostly secondary and tertiary alcohols. पण आपल्याला समजा प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर करायचा असेल फ्रॉम अ सिमेट्रिकल अल्किन, तर त्याच्यासाठी नेक्स्ट मेथड आहे, ती सुद्धा आहे फ्रॉम अल्किन. आता फ्रॉम अल्किनमध्ये ती मेथड थोडी वेगळी अशी आहे, दॅट इज द हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन, in which in this reaction what happened, diborane B2H6
is react with asymmetric alkene to form trialkyl boron. हा बघा, हा ट्रायअल्किल, हे 6 moles of propene reacts with diboron to give 2 moles of CH3 CH2 CH3 tries B, that is trialkyl boron, ट्रायप्रोपिल बोरॅन आपण त्याला म्हणू, याचं नाव. दिस ट्रायप्रोपिल बोरॅन is oxidizes to alcohol by using a hydrogen peroxide in presence of dilute sodium hydroxides H2O2. हे काय आहे, हायड्रोजन पेरॉक्साइड काय करतो, याचं ऑक्सिडेशन करतो. दिस गिव्स 3 moles of CH3 CH2 CH2OH, that is prop 1 OL किंवा एन प्रोपिल अल्कोहोल आपण त्याला म्हणू शकतो. आणि हा ट्रायहायड्रॉक्सी बोरॅन. नेक्स्ट मित्र आपण पुढच्या लेक्चरला पाहू. त्याच्या आधी हे लेक्चरमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते याला कॉमेंट्समध्ये मला कळवा. आणि चॅनल हे सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ जे येत राहतील ते तुम्हाला आपोआप कळेल की सरांनी व्हिडिओ ॲड केलेला आहे. ओके.